नमस्कार मंडळी, आपले स्वागत आहे मराठी माहिती या YouTube चॅनलवर। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत शेअर मार्केट म्हणजे नेमकं काय। कुणीतरी म्हणतं की शेअर मार्केट मधून करोडपती झालो, तर कुणी म्हणतं की सगळा पैसा बुडाला। तर ही शेअर मार्केट म्हणजे नेमकी काय भानगड आहे हीच आपल्या मराठी मंडळीला आज समजावून सांगण्याचा प्रयत्न आजच्या या व्हिडिओ मधून आपला असणार आहे। त्यासाठी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। चला तर पाहूयात शेअर मार्केट म्हणजे नेमकं काय। तर सर्वप्रथम आपण पाहूयात की शेअर म्हणजे काय। तर शेअर ज्या वेळेस तुम्ही समजा एखाद्या कंपनीकडे 100 शेअर्स आहेत, त्यापैकी 10 शेअर जर तुम्ही विकत घेतले तर तुम्ही त्या कंपनीचे 10% मालक बनता, म्हणजे तुमची त्या कंपनीमध्ये भागीदारी होते। अशा प्रकारे तुम्ही शेअर खरेदी आणि विक्री करू शकता। तर आता आपण पाहूयात की शेअर मार्केट म्हणजे काय। तर शेअर मार्केट म्हणजे एक अशी जागा ज्या ठिकाणी तुम्ही शेअरची विक्री आणि खरेदी करू शकता। जसे की फळांचं मार्केट आहे, ज्या ठिकाणी शेतकरी फळे विकतात आणि ग्राहक फळे विकत घेतात, त्याचप्रमाणे शेअर मार्केटमध्ये देखील कंपन्या त्यांचे शेअर्स विकतात आणि ग्राहक शेअर विकत घेतात। या शेअर्सच्या विक्री आणि खरेदीसाठी दोन प्रकारचे मार्केट आपल्या भारतामध्ये काम करतात। एक आहे BSE आणि दुसरा आहे NSE। BSE म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि NSE म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज। या दोन्ही मार्केटच्या माध्यमातून शेअर्सची देवाणघेवाण ही आपल्या देशामध्ये चालत असते। तर आता आपण पाहूयात की लोक शेअर मार्केटमध्ये पैसा का गुंतवतात। समजा जर एखाद्या कंपनीचा शेअर 10 रुपयांना तुम्ही विकत घेतला आणि तोच शेअर जर काही दिवसांनी 100 रुपयांवरती गेला, तर यामध्ये तुम्हाला 10x चा प्रॉफिट होतो, म्हणजे तुम्हाला 90 रुपये नफा होतो। या नफ्यासाठीच लोक या ठिकाणी शेअरची खरेदी आणि विक्री करत असतात। आता आपण पाहणार आहोत शेअर मार्केटचा एक महत्त्वपूर्ण पैलू, तो म्हणजे जोखीम म्हणजे रिस्क। तर रिस्क काय असते, ज्या वेळेस तुम्ही एखाद्या कंपनीचा शेअर बाय करता म्हणजे विकत घेता आणि समजा जर तुम्ही शेअर 100 रुपयांना विकत घेतला आणि भविष्यामध्ये तोच शेअर जर 50 रुपयांवरती आला, तर यामध्ये तुम्हाला 50 रुपयांचा तोटा होतो। अशा प्रकारचे ज्यावेळेस मार्केट ढासळतं किंवा एखादी कंपनी लॉस मध्ये जाते, त्यावेळेस तुम्हाला नुकसानही त्याचप्रमाणे होते जसे की प्रॉफिट होतो। त्यामुळे शेअर मार्केटमध्ये जोखीम हा देखील एक महत्त्वपूर्ण पैलू असतो। तर तुम्हाला ही शेअर मार्केट शिकायचं असेल आणि शेअर मार्केट कुठून शिकायचं व कसं शिकायचं याची माहिती नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये ज्ञान मिळवायचं असेल तर तुम्ही YouTubeचा उपयोग करू शकता, त्याचबरोबर गुगलच्या माध्यमातून, आणि तुम्ही काही ऑफलाईन कोर्सेस किंवा ऑनलाईन कोर्सेस देखील करू शकता। यामध्ये आता दोन प्रकारची ट्रेडिंग असते, एक असते इंट्राडे ट्रेडिंग, दुसरे असते ऑप्शन्स ट्रेडिंग। यामध्ये आता जर तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग केली तर तुम्हाला स्टॉक्स त्याच दिवशी विकत घ्यावे लागतात आणि त्याच दिवशी मार्केट क्लोज व्हायच्या अगोदर विकावे लागतात। आणि जर ऑप्शन्स ट्रेडिंग केली तर तुम्हाला ऑप्शन्स बाय करावे लागतात आणि सेल देखील करावे लागतात। यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात रिस्क असते आणि तुमचे पैसे यामध्ये जाण्याची देखील खूप दाट शक्यता असते। त्यामुळे शक्यतो जर तुम्ही बिगिनर असाल तर ऑप्शन्स ट्रेडिंग तुम्ही टाळणे गरजेचे आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा। आणि जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ स्टॉक मार्केट रिलेटेड पाहिजे असतील तर कमेंट बॉक्समध्ये स्टॉक मार्केट असं टाईप करा।